कशी दिसते बिर्याणी? मस्त की नाही? नमस्कार, अर्चना खमंगोळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीसाठी आपण 750 ग्राम चिकन घेतलेलं आहे. मध्यम आकाराचे पीस घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. चिकन पहिल्यांदा आपण मॅरिनेट करणार आहोत. याच्यासाठी अद्रक लसूण पेस्ट 1 मोठा चमच, पुदिना आणि कोथिंबीरीचा पेस्ट करून घेतलेला आहे 1 चमच, हळद छोटा चमच, एव्हरेस्ट चिकन मसाला छोटा चमच, एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, काळी मिरी पावडर, जीरा पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट 2 छोटे चमच. एक छोटे चमच धना पावडर, चवीप्रमाणे मीठ, हे सर्व आता आपण व्यवस्थित या चिकनला चोळून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी हे सर्व पदार्थ याच्यामध्ये टाकून घ्यायचे. अगदी व्यवस्थितपणे याला चोळून घ्यायचे आहेत चिकनमध्ये. यानंतर यामध्ये दही घालायचं आहे. साधारणतः 100 ग्राम दही याच्यामध्ये घालून घ्यायचं. दही देखील या चिकनला चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकन अधिक चांगल्या पद्धतीने मॅरिनेट होईल. पूर्णपणे याला दही चोळून घ्यायचं आहे. बघा कसं मस्त मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये 1 मोठा चमच कुकिंग ऑइल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत. यानंतर हा चिकन मॅरिनेट होण्यासाठी एक अर्धा, तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तास देखील त्याला तुम्ही ठेवू शकता. चला तर आपण आता बिर्याणीसाठी लागणारा बिर्याणी राईस बनवून घेऊ. यासाठी आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये पाणी ठेवून हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. साधारणतः अर्धा तास तरी आपण या तांदळांना भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण या इकडे बिर्याणीसाठी लागणारा जो कांदा आहे तो कांदा फ्राय करून घेऊ. कांदा फ्राय करत असताना गॅस ही फास्ट ठेवायची आहे, मध्यम ठेवायची नाही. कांद्यामुळे बिर्याणीला अधिक चव येते. फ्रायसाठी 3 लांब कांदे कापून घेतलेले आहेत. कांदा फ्राय होण्यासाठी जरा उशीर लागतो, त्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं आहे. कांद्याला ब्राऊन रंग आला की आपण ते काढून घ्यायचं आहे. बघा कसं ब्राऊन रंग आलेला आहे. जास्त पण ब्राऊन करत राहायचं नाही. आता कांदा हा पण काढून घ्यायचा आहे. या तेलामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत, त्यामुळे अगोदर कांदा तळून घ्यायचा असतो तेलामध्ये, जेणेकरून आपल्याला तो तेल पुन्हा वापरता येईल. चला तर चिकन मॅरिनेट होऊन अर्धा तास झालेला आहे. आता आपण बिर्याणी बनवायला घेऊया. यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हा सुका मसाला आपण फ्राय केलेल्या तेलामध्येच बिर्याणी बनवणार आहोत. यासाठी आपण जे सुके मसाले घेतले आहेत, लवंग, तेजपत्ता, काळी वेलची, दालचिनी, स्टार फूल, हे सर्व तेलामध्ये टाकायचे आहेत आणि त्यांना चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. 1 मिरची, यानंतर जो कांदा आपण बारीक कांदा कापून ठेवलेला होता तो यामध्ये घ्यायचा आहे. कांदा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. 2 मिनिटं त्याला वाफ द्यायची आहे, जेणेकरून कांदा चांगला हा शिजला जाईल.
बिर्याणीसाठी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही खूप महत्त्वाची असते। यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो देखील या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने फ्राय झाला पाहिजे, असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटोची प्युरी लवकर तयार होईल। पुन्हा याला आपण 1-2 मिनिटं वाफ देणार आहोत। यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगल्या पद्धतीने भाजल्यानंतर त्याला अधिक चव येते। प्युरी बघा कशी मस्त होत चालली आहे। अजून यामध्ये आपण सुका खोबऱ्याची जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। सुका खोबरा भाजून तो ग्राइंड करून घेतलेला आहे, जेणेकरून आपली बिर्याणीची चव अजून वाढेल। यानंतर पुन्हा एकदा 2 मिनिटं याला आपण वाफ देऊ। अशा पद्धतीने आपली टोमॅटो आणि कांद्याची या ठिकाणी प्युरी तयार झालेली आहे। यानंतर यामध्ये 2 छोटे चमच लाल तिखट घालून घ्यायचं। चिकन बिर्याणी मसाला छोटा चमच आणि चिकन मसाला 1 छोटा चमच ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना ते घातलेच होते। हे मसाले तेलामध्ये चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या बिर्याणीला अधिक चव येईल। नंतर यामध्ये मॅरिनेट केलेला चिकन आहे तो घालून घ्यायचा। बघा कसा मॅरिनेट झालेला चिकन मस्त दिसतो। माझ्या मुलाला कलेजी आवडते, त्यामुळे या आपल्या चिकन बिर्याणीमध्ये मी कलेजी देखील घेतलेली आहे। आता चिकन हा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। चिकन मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। बघा कसं चिकनला रंग पण यायला लागलेला आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटे या चिकनला वाफ द्यायची आहे। पुन्हा आपण त्याला हलवून घ्यायचं आहे। गॅस ही मंद ठेवायची आहे, जेणेकरून आपलं चिकन खाली चिकटला जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। बघ असं मस्त चिकन दिसतो आपला बिर्याणीसाठी। पुन्हा एकदा चिकनला आपल्याला 2 मिनिटं वाफ द्यायची आहे। वाफ देऊन झाल्यानंतर यामध्ये आपण जो मॅरिनेट करण्यासाठी जो ठेवलेला भांड्याचा जो पाणी आहे तो पाणी भांड्यातला याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। चिकनसाठी जास्ती पाणी ठेवायचं नाही, थोडंसंच पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून ग्रेव्ही आपली चांगली घट्ट होईल। यानंतर 10 मिनिटं हा चिकन आपण शिजत ठेवायचा आहे। बघा 10 मिनिटानंतर चिकनला कशी मस्त तरी आलेली आहे। छान दिसतो अगदी चिकन। आता आपल्या या ठिकाणी चिकन झालेलं आहे। आता आपण राईस बनवायला घेऊ। अर्ध्या तासापूर्वी आपण बासमती राईस हा भिजत ठेवला होता। बासमती राईसला पहिल्यांदा फोडणी देण्यासाठी आपण 1 मोठा चमच तूप घेणार आहोत। तुपामुळे आपल्या बिर्याणीला अधिक स्वादिष्ट वास येईल। यानंतर जो सुका मसाला घेतला आहे
तमालपत्र, दालचिनी, लवंग हे देखील आपण यामध्ये टाकायचं आहे तुपामध्ये. तुपामध्ये त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ होते ते तांदूळ घालून घ्यायचे. दोन मिनटं याला आपण वाफ द्यायची आहे. आपण बिर्याणीचा राईस हा उकळत्या पाण्यातून काढायचा नाही, तर थोड्याच पाण्यामध्ये आपण त्याला बनवायचं आहे. जर 1 वाटी तांदूळ तुम्ही घेतले तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. जर आपण याचं पाणी काढून टाकलं तर तांदळाचा कस निघून जाईल. म्हणून आपण थोड्याशाच पाण्यामध्ये हा राईस करणार आहोत आणि हा देखील सुटसुटीत राईस होणार आहे. बाकी बिर्याणी रेसिपीमध्ये आपण पाहतो पाणी काढून टाकला जातो, पण त्याबरोबर तांदळांचा सकसपणा जो असतो तो देखील निघून जातो. हा आपण मॅरिनेटसाठी वापरलेला जो लिंबू होता तो राहिलेला लिंबू आपण या भातात टाकायचा आहे, जेणेकरून आपला भात अधिक सुटसुटीत होईल. यानंतर चवीपुरते मीठ घालायचे आहे. चला तर 5 मिनिटानंतर आपण पुन्हा पाहणार आहोत. बघा कसं 5 मिनिटानंतर भात तांदूळ हा अर्धा शिजलेला आहे आणि सुटसुटीत दिसतो आपल्याला भात हा. लिंबू काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपला बिर्याणी राईस हा होत आलेला आहे. पुन्हा एक आपण 2 मिनिटं त्याला वाफ द्यायची आहे. दोन मिनिटानंतर आपला हा बिर्याणी राईस रेडी झालेला आहे. तुम्ही चेक करू शकता. लागल्यास तुम्ही तो एका पसरट भांड्यामध्ये काढून थंड करायचं तरी चालेल, अन्यथा तुम्ही जसा आहे गरम तशाच पद्धतीने तुम्ही बिर्याणीचे लेयर देऊ शकता. बिर्याणीसाठी हा आपण चिकन बनला होता तो एका आपण बाउलमधून अर्धा काढून घेतलेला आहे, कारण का आपण 2 लेयर देणार आहोत बिर्याणीसाठी. ज्यात आपण बिर्याणी चिकन बनलेलं आहे त्याच्यातच आपण लेयर देणार आहोत. ह्या पहिल्या लेयरसाठी आपण बिर्याणी राईस त्याच्यावरती घालतो. गरम गरम भाताचा अगदी वाफ निघत आहे. यानंतर याच्यावरती पुन्हा जो आपण काढून ठेवलेला चिकन आहे तो चिकन त्याच्यावरती घालून घ्यायचा आहे. जेणेकरून बिर्याणी काढताना आपल्याला एकदम खाली चमच घालायची पण गरज लागणार नाही. यानंतर बिर्याणीवरती एक 2 छोटे चमच तूप घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बिर्याणी अधिक स्वादिष्ट होईल. त्याचबरोबर जर आवश्यक असेल तर आपण या बिर्याणीवरती रंग घालू शकतो, फूड कलर. हे ऑप्शनल आहे, जर आवडत नसेल तर घालू नका. यानंतर आपण जो फ्राय केलेला कांदा आहे कुरकुरीत झालेला, हा कांदा ह्याच्यावरती घालून घ्यायचा आहे. फ्राय कांद्यामुळे बिर्याणीची टेस्ट अजून वाढते. यानंतर याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घ्यायची. बघा कशी गार्निश झाली आपली बिर्याणी. यानंतर आपण झाकण देऊन बिर्याणीला 5 ते 10 मिनटं दम देत
मंद गॅसवरती ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार झालेली आहे। चला तर आता पाहूया कशी झाली आपली बिर्याणी, अगदी गरमागरम। वा कसा रंग देखील आलेला आहे। अशा पद्धतीने ही आपली बिर्याणी। मला आमचा आजचा खमंग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपण घरच्या घरी बिर्याणी बनवलेली आहे। बघा कशी गरमागरम बिर्याणी आहे। आपण तिला आता गार्निश करू। खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे बिर्याणी। बिर्याणीची ग्रेव्ही देखील अगदी मस्त झालेली आहे आणि रंग देखील अगदी मस्त आलेला आहे। तुम्ही देखील तुमच्या घरी आपल्या घरच्या वापराच्या साहित्यातून अशा पद्धतीने ही चिकन बिर्याणी सहज बनवू शकता। मित्रांनो, आमचे असे नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील। आमच्या व्हिडिओना जरूर पाहत राहा आणि अशा बिर्याणी, असे पदार्थ बनवून खात राहा। बिर्याणी बरोबर लिंबू आणि आपण रायता देखील बनवलेला आहे, कारण का बिर्याणी बरोबर रायता असेल तर बिर्याणीला अधिक चव येते। बिर्याणी पाहून तुम्हाला वाटतच असेल हॉटेलपेक्षा देखील स्वादिष्ट अशी आपली बिर्याणी झालेली आहे। आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।